कसारा घाटाचा तो शापित प्रवास, समीरची थरारक आपबीती. नाशिक आणि मुंबईला जोडणारा कसारा घाट, ज्याला आपण थळ घाट म्हणतो. इथल्या दऱ्या जितक्या खोल आहेत तितकीच इथली रहस्येसुद्धा गडद आहेत. माझे नाव समीर. मी एका मल्टीनॅशनल कंपनीत कामाला होतो आणि कामाच्या निमित्ताने माझा नाशिक मुंबई प्रवास नेहमीचाच होता. पण मे 14ची ती रात्र, त्या रात्रीने माझे आयुष्य आणि विज्ञानावरचा माझा विश्वास कायमचा बदलून टाकला. प्रवासाची ती भयानक सुरुवात. रात्रीचे 11:30 झाले होते. मुंबईतले काम संपवून मी माझ्या कारने नाशिककडे निघालो होतो. ऑफिसमध्ये खूप उशीर झाला होता, त्यामुळे प्रचंड थकवा जाणवत होता. शहापूर ओलांडल्यानंतर रस्त्यावरची रहदारी कमी झाली होती. पावसाळ्याचे दिवस असल्याने हवेत गारवा होता आणि हलके धुके साचायला सुरुवात झाली होती. मी गाडीत रेडिओ लावला, पण कसारा गाव जवळ येताच रेडिओमध्ये फक्त खर्र खर्र असा आवाज येऊ लागला. जणू काही सिग्नलमध्ये अडथळा येत होता. मी मोबाईल चेक केला तर तिथेही नो सर्व्हिस दिसत होते. घाटाची चढण सुरू झाली आणि माझ्या मनामध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली. पहिली अनाकलनीय घटना. घाट चढत असताना पहिल्या मोठ्या वळणावर अचानक माझ्या गाडीच्या हेडलाईटमध्ये एक आकृती दिसली. रस्त्याच्या मधोमध एक पांढऱ्या साडीतली स्त्री उभी होती. तिची पाठ माझ्या दिशेला होती. मी जोरात ब्रेक मारला. गाडी टायरचा कर्कश आवाज करत तिच्या अगदी काही फूट अंतरावर थांबली. माझे हृदय जोरात धडधडू लागले. मला वाटले कदाचित एखादा अपघात झाला असावा. मी काच खाली केली आणि विचारले, स्टार मॅडम, काय झालं? काही मदत हवी आहे का? ती स्त्री हलली नाही. मी पुन्हा विचारणार इतक्यात ती हळूहळू वळली. तिचा चेहरा तो चेहरा नव्हताच. तिथे फक्त मांस लोंबकळत होते आणि डोळ्यांच्या जागी 2 रिकाम्या गडद खोबण्या होत्या. मी ओरडलो आणि कसलाही विचार न करता गाडी रिव्हर्स घेतली आणि तिथून वेगाने पुढे निघालो. लूप, तोच रस्ता, तीच वळणे. मी थरथरत्या हाताने स्टेअरिंग धरले होते. गाडीचा वेग 100च्या वर होता. मला वाटले मी आता घाट संपवून इगतपुरीला पोहोचलो असेल. पण 5 मिनिटांनंतर माझे डोळे विस्फारले गेले. समोरून पुन्हा तेच वळण आले आणि तीच पांढऱ्या कपड्यातील स्त्री तिथेच उभी होती. हे शक्य नव्हते. मी तर पुढे आलो होतो, मग पुन्हा त्याच ठिकाणी कसा आलो? मी पुन्हा गाडी वेगाने पुढे नेली, पण पुढच्या प्रत्येक वळणावर मला तीच स्त्री, तेच झाड आणि तोच दगड दिसू लागला. जणू काही मी एका लूपमध्ये अडकलो होतो. रस्ता संपायचं नावच घेत नव्हता. गाडीवरचा हल्ला. अचानक माझ्या गाडीच्या छतावर जोरात धप्प असा आवाज झाला. जणू काही कोणीतरी डोंगरावरून थेट माझ्या गाडीवर उडी मारली होती. गाडी डळमळली. भीतीमुळे माझे हातपाय थंड पडले होते. थोड्याच वेळात खिडकीच्या काचेवर नखांनी ओरबाडल्याचा आवाज येऊ लागला. स्टार कर्रर कर्रर. बाहेर धुके इतके दाट होते की काहीच दिसत नव्हते. पण अचानक काचेवर रक्ताने माखलेल्या हातांचे ठसे उमटू लागले. ते हात मानवी वाटत नव्हते. त्यांची बोटे खूप लांब आणि नखे टोकदार होती. मी गाडी चालवत होतो, पण मला जाणवले की गाडीचे स्टेअरिंग आता माझ्या ताब्यात नाही. ते आपोआप दरीच्या दिशेला वळू लागले होते. मागच्या सीटवरचे अस्तित्व. मी आरशात पाहिले आणि माझा श्वास रोखला गेला. माझ्या कारच्या मागच्या सीटवर एक सावली बसली होती. ती हळूहळू माझ्या दिशेला वाकली. मला माझ्या मानेवर एक अतिशय थंड बर्फासारखा श्वास जाणवू लागला. त्या सावलीचा आवाज माझ्या कानात घुमला. एक अमानवीय चिरका आवाज, स्टार कुठे जाणार समीर? आज तू आमच्यासोबत दरीत येणार. माझ्या अंगावर शहारे आले. मी देवाचे नाव घेऊ लागलो. हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली. पण तो आवाज अधिकच मोठा होत गेला. गाडी आता दरीच्या अगदी टोकावर होती. माझे ब्रेक काम करत नव्हते. सुटका आणि शेवट. इतक्यात दुरून एका ट्रकचा जोरात हॉर्न ऐकू आला. तो ट्रक नाशिककडून मुंबईकडे जात होता. त्या ट्रकच्या प्रखर पिवळ्या प्रकाशाचा झोत जसा माझ्या गाडीवर पडला तशी ती मागच्या सीटवरची सावली किंचाळली आणि हवेत विरघळून गेली. स्टेअरिंग पुन्हा माझ्या ताब्यात आले. मी जोरात ब्रेक दाबले आणि गाडी दरीच्या अगदी काठावर थांबली. मी गाडीतून खाली उतरलो. मला ओकारी येत होती. ट्रक ड्रायव्हर खाली उतरला आणि माझ्याकडे धावत आला. साब, काय झालं? तुम्ही दरीत जाणार होता. त्याने मला पाणी दिले. मी त्याला घडलेला प्रकार सांगितला. तो अनुभवी ट्रक ड्रायव्हर म्हणाला, स्टार साहेब, हे या घाटात नवीन नाही. इथल्या दरीत अनेक आत्मे भटकतात. जे एकटे असतात त्यांना हे लोक भुरळ पाडतात. नशीब तुमचं की आमचा ट्रक वेळेवर आला. दुसऱ्या दिवशीचं सत्य. सकाळी जेव्हा मी नाशिकला पोहोचलो तेव्हा मी गाडीची पाहणी केली. गाडीच्या छतावर खोल खड्डे पडले होते आणि खिडकीच्या काचेवर नखांचे ओरखडे स्पष्ट दिसत होते. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे मागच्या सीटवर चिखलाचे पाऊल उमटले होते, जे मानवी नव्हते. आजही जेव्हा लोक मला विचारतात की कसारा घाटात भूत असते का, तेव्हा मी फक्त शांत राहतो. कारण मला माहीत आहे त्या रात्री मी मृत्यूला किती जवळून पाहिले होते. आजही रात्रीच्या वेळी त्या घाटातून जाताना मला तो गार श्वास आपल्या मानेवर जाणवतोय असा भास होतो. बोध. कसारा घाटातून रात्री प्रवास करताना कधीही एकटे थांबू नका आणि मनात भीती असली तरी संयम सोडू नका.
कारण काही रस्ते कधीच संपत नाहीत.